नमस्कार, मी रवी कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. आजचा विषय आहे विधान परिषद निवडणूक ही तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांच्या नजरेत फारशी मोठी निवडणूक वाटत नाही, कारण इथे आपण सर्वसामान्य लोक थेट मतदान करत नाहीत. पण राजकारण समजणाऱ्या लोकांना माहिती आहे, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुका म्हणजे पक्षाच्या संघटनात्मक ताकदीची खरी परीक्षा असतात. कारण या निवडणुकीत मतदान करतात नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपालिका सदस्य, महापालिका सदस्य. थोडक्यात सांगायचं तर तळागाळातील राजकीय नेटवर्क इथे काम करतं. आणि म्हणूनच भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्यासाठी या निवडणुका प्रतिष्ठेच्या बनतात. यावेळी तर परिस्थिती आणखी वेगळी होती, कारण विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सत्तेत आली असली तरी 3 पक्षांमधील अंतर्गत स्पर्धा अजूनही संपलेली नाही. एकनाथ शिंदेची शिवसेना स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करते. अजित पवारांची राष्ट्रवादी आपला प्रभाव आणखी जास्त प्रमाणात दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि भाजप अर्थातच राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून आपलं वर्चस्व कायम ठेवू इच्छिते. म्हणूनच 17 जागांच्या जागा वाटपावरून अनेक दिवस तणाव होता. सुरुवातीला शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघेही अधिक जागांसाठी आग्रही होते, पण शेवटी आकडे आणि संघटनात्मक वास्तव यांच्यासमोर सर्वांना झुकावं लागतं. शेवटी फॉर्म्युला ठरला. भाजप 11, शिवसेना 4, राष्ट्रवादी 2. इथपर्यंत सगळं ठीक होतं. पण खरा राजकीय गेम त्यानंतर सुरू झाला, कारण भाजपसमोर सर्वात मोठा प्रश्न होता उमेदवारी कोणाला द्यायची. राज्यातील अनेक माजी आमदार, माजी मंत्री, पराभूत उमेदवार, संघटनात्मक पदाधिकारी आणि अलीकडे पक्षात आलेले काही मोठे चेहरे सगळेच रांगेत उभे होते. जवळपास 48 नावांची यादी दिल्लीला पाठवण्यात आली. आता कल्पना करा, 48 इच्छुक आणि तिकीट फक्त 11 जणांना, म्हणजे जवळपास प्रत्येक जागेसाठी 4 ते 5 दावेदार. अशा परिस्थितीत कोणाला निवडायचं? निष्ठावंत कार्यकर्त्याला की जिंकू शकणाऱ्या चेहऱ्याला, की भविष्यात पक्ष वाढवू शकणाऱ्या नेत्याला? असा प्रश्न भाजप नेतृत्वासमोर होता. आणि अंतिम यादी पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट दिसते: भाजपने केवळ वर्तमानाचा विचार केलेला नाही, तर 2029चा विचार करून निर्णय घेतलेत. आता सर्वात आधी बोलूया त्या नावाबद्दल ज्याची सर्वाधिक चर्चा होतीये: प्राजक्त तनपुरे. अहिल्यानगरच्या राजकारणात तनपुरे हे नाव नवीन नाही. तनपुरे कुटुंबाची स्वतंत्र ताकद आहे. राहुरी परिसरात त्यांचा प्रभाव मोठा आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असताना त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. पण राजकारणात कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतात, फक्त हितसंबंध कायम असतात. तनपुरे भाजपमध्ये आले आणि त्याच क्षणी राजकीय निरीक्षकांना समजलं होतं की हा प्रवेश साधासुद्धा प्रवेश नाहीये. आज त्यांना उमेदवारी मिळाली आहे, याचा अर्थ भाजप पश्चिम महाराष्ट्र आणि अहिल्यानगरच्या राजकारणात नव्या समीकरणांची तयारी करते. हा फक्त एका व्यक्तीला दिलेला उमेदवारीचा फॉर्म नाहीये, तर शरद पवारांच्या प्रभाव क्षेत्रात घुसण्याचा प्रयत्न आहे. आता विदर्भाकडे पाहूया. अरुण लखानी, अविनाश ब्राह्मणकर, प्रवीण पोटे ही 3 नावं तशी सहज निवडलेली नाहीत. विदर्भ हा भाजपचा सर्वात मजबूत प्रदेश मानला जातो. देवेंद्र फडणवीसांचं राजकीय केंद्र आहे, संघाचं मजबूत नेटवर्क आहे आणि त्यामुळेच विदर्भातील जागांवर भाजपने विश्वासू आणि संघटनात्मक दृष्ट्या मजबूत चेहरे निवडलेत. विशेषतः प्रवीण पोटे माजी मंत्री राहिलेत. संघटनेत मजबूत पकड आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचा प्रभाव आहे, यामुळे त्यांची निवड अपेक्षित मानली जाते. प्रवीण पोटे यांच्या उमेदवारी मागे आणखी एक राजकीय अँगल आहे. अमरावतीच्या राजकारणात गेल्या काही वर्षांपासून प्रवीण पोटे आणि रवी राणा यांच्यातील मतभेद लपून राहिलेले नाहीत. विधान परिषद उमेदवारीच्या चर्चेदरम्यानही रवी राणा यांनी प्रवीण पोटे यांच्या नावाला विरोध केल्याच्या राजकीय चर्चा वर्तुळात रंगल्या होत्या. अमरावती जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक ताकद, स्थानिक स्वराज्य संस्थांवरील प्रभाव आणि भविष्यातील नेतृत्व यावरून वेगवेगळे गट सक्रिय असल्याचं बोललं जात होतं. मात्र या सर्व चर्चांनंतरही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने प्रवीण पोटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे हा निर्णय केवळ एका उमेदवाराची निवड नसून विदर्भात पक्ष संघटनेला प्राधान्य दिल्याचा आणि स्थानिक पातळीवरील मतभेदापेक्षा संघटनात्मक अनुभवाला महत्त्व दिल्याचा संदेश मानला जातोय. अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते प्रवीण पोटे यांची उमेदवारी म्हणजे विदर्भात अजूनही पक्ष नेतृत्वाचा विश्वास जुन्या आणि संघटनांशी जोडलेल्या नेतृत्वावर असल्याचा संकेत देणारा निर्णय आहे. आता वर्ध्यातून उमेदवारी मिळालेले अरुण लखानी
यांच्याबद्दल जर आपण बोलायचं तर त्यांची निवड केवळ विदर्भातील संघटनात्मक ताकदीपुरती मर्यादित नाही आहे. अरुण लखानी हे नागपूरमधील प्रसिद्ध उद्योगपती आहेत. गेल्या काही महिन्यात त्यांचं नाव आणखी एका कारणामुळे चर्चेत आलं होतं. खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांचा विवाह अरुण लखानी यांचे पुत्र सारंग लखानी यांच्याशी ठरला. त्यामुळे लखानी आणि सुळे कुटुंबामध्ये व्याही संबंध निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर भाजपने लखानी यांना दिलेली उमेदवारी अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली. राजकीय वर्तुळात याकडे विदर्भातील उद्योग, संघटन आणि विविध राजकीय कुटुंबांमधील वाढत्या संवादाच्या दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे. आता तितकीच महत्त्वाची उमेदवारी म्हणजेच नांदेडमधील अमर राजूरकर. नांदेडच्या राजकारणात राजूरकर हे अनेक वर्षांपासून प्रभावी नाव मानले जातात. विशेष म्हणजे ते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासोबत आलेल्या प्रमुख नेत्यांमध्ये अमर राजूरकर यांचाही समावेश होता. भाजपने यापूर्वी त्यांच्याकडे नांदेड शहराध्यक्षपदाची जबाबदारी देखील सोपवली होती आणि पक्षांतर्गत चर्चांमध्येही त्यांना अशोक चव्हाण यांचा जवळचा नेता म्हणून मानलं जातं. त्यामुळे विधान परिषद उमेदवारीसाठी त्यांच्या नावामागे अशोक चव्हाण यांची शिफारस आणि पाठबळ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे. ही उमेदवारी म्हणजे नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्या गटाला भाजपने दिलेलं महत्त्व असल्याचंही अनेक राजकीय विश्लेषक मानतात. आता पश्चिम महाराष्ट्राकडे पाहिलं तर भाजपने धैर्यशील कदम आणि राजेंद्र राऊत या दोन नावांवर मोठा विश्वास दाखवलाय आणि त्यामागे केवळ विधान परिषद निवडणुकीचं गणित नाहीये, तर पश्चिम महाराष्ट्रातील दीर्घकालीन राजकीय रणनीती ही समजून घेतली पाहिजे. सर्वात आधी धैर्यशील कदम यांच्याबद्दल बोलूया. सांगली, सातारा हा भाग पारंपरिकरित्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्थानिक राजकीय घराण्यांचा प्रभाव असलेला प्रदेश मानला जातो. विशेषतः सहकारी साखर कारखाने, दूध संघ, बाजार समित्या आणि जिल्हा बँकांच्या राजकारणावर अनेक दशकांपासून काँग्रेस राष्ट्रवादीशी संबंधित नेत्यांचंच वर्चस्व राहिले. आपण सर्वांनी ते पाहिलं देखील आहे. अशा भागात भाजपला स्वतंत्र राजकीय जागा निर्माण करण्यासाठी स्थानिक पातळीवर मजबूत नेतृत्वाची गरज होती. धैर्यशील कदम हे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संपर्क, सहकार क्षेत्रातील संबंध आणि ग्रामीण भागातील नेटवर्कमुळे ओळखले जातात. त्यामुळे त्यांची उमेदवारी ही केवळ एका जागेची निवड नसून पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी राजकारणात भाजपचा प्रभाव वाढवण्याच्या प्रयत्नाचा भाग मानली जाते. विशेष म्हणजे सांगली, सातारा परिसरात आजही शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आणि काँग्रेसचा सामाजिक व राजकीय प्रभाव मोठा मानला जातो. त्यामुळे धैर्यशील कदम यांना दिलेली संधी म्हणजे आगामी काळात या प्रभावाला थेट आव्हान देण्याची भाजपची तयारी असल्याचे संकेत म्हणूनही पाहिलं जाते. दुसरीकडे सोलापूरमधून उमेदवारी मिळालेले राजेंद्र राऊत हे भाजपसाठी संघटनात्मक आणि सामाजिक दोन्ही दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जातात. फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणून देखील त्यांची ओळख आहे. सोलापूर जिल्ह्याचं राजकारण हे सहकारी संस्था, साखर कारखाने, कृषी बाजार समित्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या भोवती गोलगोल फिरत आले. या भागात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि विविध स्थानिक गटांचं मजबूत अस्तित्व राहिले. अशा परिस्थितीत राजेंद्र राऊत यांनी गेल्या काही वर्षात भाजपची संघटना वाढवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क, ग्रामीण भागातील प्रभाव आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नेटवर्क यामुळे भाजपने त्यांच्यावर विश्वास दाखवलाय. विशेष म्हणजे सोलापूर हा जिल्हा भविष्यातील विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे राजेंद्र राऊत यांची उमेदवारी ही फक्त विधान परिषदेत प्रतिनिधित्व देण्यासाठी नसून आगामी निवडणुकांसाठी भाजपची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्याच्या रणनीतीचा भाग असल्याचं दिसतं. जर एकूण चित्र पाहिलं तर धैर्यशील कदम आणि राजेंद्र राऊत या दोन्ही निवडी पश्चिम महाराष्ट्रात भाजपच्या विस्ताराच्या धोरणाचं प्रतीक आहेत. एकेकाळी जवळपास पूर्णपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रभावाखाली असलेल्या सहकारी राजकारणात भाजप आता स्वतःची जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळेच या दोघांची उमेदवारी केवळ 2 जागांची घोषणा नसून पश्चिम महाराष्ट्रातील भविष्यातील राजकीय लढाईची नांदी मानली जाते. आता एक प्रश्न विचारतो, या यादीतून भाजपने काय संदेश दिलाय? उत्तर अगदी सोपं आहे. पहिला संदेश, पक्षात मेहनत करा, संधी मिळेल. दुसरा संदेश, प्रभावी नेते पक्षात आले तर त्यांनाही योग्य स्थान दिलं जाईल. तिसरा संदेश, निवडणूक जिंकण्याची क्षमता सर्वात महत्त्वाची. आणि चौथा संदेश, 2029च्या तयारीला सुरुवात झाली आहे. कारण या यादीत प्रादेशिक संतुलन आहे, संघटनात्मक संतुलन आहे, जातीय आणि सामाजिक समीकरणांचाही विचार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भविष्यातील नेतृत्व तयार करण्याचा प्रयत्न आहे. म्हणूनच ही फक्त विधान परिषद निवडणुकीची यादी नाहीये, ही महाराष्ट्रातील भाजपच्या पुढच्या राजकीय अध्यायाची सुरुवात आहे.
आता हे सर्व उमेदवार निवडून येतील की नाही, कुणाचं वजन वाढेल, कुणाला मंत्रिपदाची संधी मिळेल आणि या निवडणुकीनंतर महायुतीतील अंतर्गत समीकरणं कशी बदलतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हे सर्व महत्त्वाचं यामुळे ठरणार आहे कारण राजकारणात अनेकदा मोठे बदल निवडणुकीच्या निकालानंतर होत नाहीत, तर उमेदवारांच्या यादीपासूनच सुरू होतात आणि भाजपची ही 11 नावं त्याच मोठ्या बदलाची सुरुवात ठरणार आहेत. कारण राजकारणात अनेकदा मोठे बदल निवडणुकीच्या निकालानंतर होत नाहीत, तर उमेदवारांच्या यादीपासूनच सुरू होतात आणि भाजपची ही 11 नावं त्याच मोठ्या बदलाची सुरुवात